या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या तिच्या खोलीत बसलेली असते. ती खूप चिडलेली असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो. त्याच वेळी ती अस्मिता ठिकाणी येते आणि मुद्दाम तिला विचारते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना. आणि मग ऐश्वर्या सरळ तिचा गळाच दाबते. ती अस्मीला विचारत असते की का वागलीस तू माझ्याशी असं, माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची तुझी हिंमत कशी झाली, तुला काय वाटलं असं वागून तू या घरातली माझी जागा बळकावू शकशील का, ते तितकंसं सोपं नाही आहे. आणि ते ऐकून अस्मी म्हणते की मी जे काही वागले ना ते परिस्थितीला अनुसरून होतं. जर मी त्यावेळी तुमची बाजू घेतली असते ना तर मला तिलोत्तमा मॅडमने या घरातून बाहेर काढलं असतं. आणि तसंही आज मी जे काही वागले ना त्यामुळे तुमचा हिशोब चुकता झालाय. तुम्ही रामनवमीच्या दिवशी काय केलं होतं आठवतंय ना. आणि ते ऐकून मग ऐश्वर्याला त्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो आणि ती गप्प बसते. तर अस्मीवर तिलाच धमकी देत म्हणते की ऐश्वर्या मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, मला आज फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या इतके मोठमोठे नाही पण छोटे छोटे गेम्स तर मी सुद्धा खेळू शकते. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती तिच्या खोलीतील सगळं सामान इकडे तिकडे फेकून देते. संपूर्ण खोली उद्ध्वस्त करते आणि मग ती रागातच म्हणते की त्या मुलीमुळे आज माझा जो अपमान झाला आहे ना त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. दुसरीकडे सावलीचे आई बाबा विठ्ठलापुढे दिवा लावतात, त्याला नैवेद्य दाखवतात आणि हात जोडून विठ्ठलाची प्रार्थना करतात. सावली सुखरूप घरी आल्यामुळे त्याचे मनापासून आभारही मानतात. त्यानंतर दुसरीकडे जगन्नाथ आणि अलका सावलीला भेटण्यासाठी मेहेंदळेंच्या घरी येतात. ते सावलीला हाका मारत असतात. सावली धावतच बाहेर येते आणि त्यांना मिठी मारते. ते दोघे सावलीची चौकशी करत असतात. तर सावली म्हणत असते की मी ठीक आहे. पण मग तितक्यात तिलोत्तमा त्या ठिकाणी येते आणि जगन्नाथला विचारू लागते की इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली. तर जगन्नाथ म्हणत असतो की तिलोत्तमा मेहेंदळे, मी इथे माझ्या लेकीला भेटण्यासाठी आलोय. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हे मानलेलं नातं दाखवून तू आमच्या पाठीवर आत्तापर्यंत जे काही वार केलेस ना ते मी विसरलेली नाही आहे. आणि ते ऐकून मग जगन्नाथही तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतो. घरातील इतर सगळेजणसुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी आलेले असतात. शेवटी नील जगन्नाथला म्हणतो की तुम्ही प्लीज जा इथून, सावली परत घरी आली आहे आणि ते आता सुखरूप आहे, उगाच आता इथे तमाशा नकोय. मात्र जगन्नाथ म्हणतो की मी इथे तमाशा करण्यासाठी आलोच नव्हतो, मात्र जोपर्यंत माझी लेक या घरात आहे ना तोपर्यंत मी या घरात येतच राहणार. आणि ते ऐकून शेवटी चंद्रकांत म्हणतो की जगन्नाथजी आता तुम्ही वाद घालू नका, प्लीज जा इथून. मात्र जगन्नाथ म्हणत असतो की कसं आहे ना चंद्रकांतजी, मला असं वाटत होतं की या घरात काही चांगली माणसंसुद्धा आहेत पण माझी तिथेही निराशा झाली. अहो माझ्या लेकीवर किती आरोप झाले, तिला या घरातून बाहेर काढलं गेलं आणि तुम्ही मात्र शांत राहून सगळं सहन करत होता. मला खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि मग त्यानंतर तो पुन्हा तिलोत्तमाला धमकी देत म्हणत असतो की तिलोत्तमा मेहेंदळे, तुला कधीच माणसं ओळखता आली नाही आणि यापुढे सुद्धा ओळखता येणार नाही, कारण तुझ्या डोळ्यावर ना अहंकाराची आणि द्वेषाची पट्टी बांधली गेली आहे. तोपर्यंत ती पट्टी तू काढत नाही ना तोपर्यंत तुला तुझं कोण आणि परकं कोण हे कळणार नाही. पण त्यावेळी सारंग मोठ्याने जगन्नाथ असं ओरडतो आणि जगन्नाथ आणि तिलोत्तमाच्या मध्ये जाऊन उभा राहतो. तो जगन्नाथला म्हणत असतो की कसं वाटलं तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला जगन्नाथ म्हटलो. आत्तापर्यंत मी तुम्हाला जगन्नाथजी असंच म्हणत होतो, तुमचा आदर करत होतो. पण जर तुम्ही आमच्याच घरी येऊन आमच्या आईला वाटेल ते बोलणार असाल ना तर मग मी खरंच तुमचा आदर करणार नाही. आणि मग तो जगन्नाथला चांगलंच सुनावतो. तो म्हणत असतो की समजा उद्या तुमच्या घरी कोणी आलं आणि तुमच्या बायकोबद्दल वाटेल ते बोलून गेलं तर तुम्ही ते सहन कराल का, नाही ना. मग तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्या आईला वाटेल ते नाही बोलू शकत. तुम्ही सावलीला मुलीप्रमाणे मानता आणि त्या नात्याचा ना मी आदर करतो म्हणून इतके दिवस मी गप्प होतो. पण आता तुम्ही माझा अंत बघू नका. तुम्हाला माझं जे काही करायचं आहे ना ते एकदाचं करून टाका. पण आता प्लीज थांबवा हे सगळं. पण जगन्नाथ ऐकत नाही. पण तितक्यात मग अलकाच त्याला शांत राहायला सांगते आणि मग ते दोघेजण सावलीला काळजी घ्यायला सांगतात आणि घरातून बाहेर पडतात. पण ते गेल्यावर तिलोत्तमा सारंगला म्हणू लागते की कशाला घेतली तू माझी बाजू, का बोललास तू. तर सारंग म्हणत असतो की आई अगं असं काय करतेस तू. तर तिलोत्तमा चिडून सावलीकडे पाहत म्हणते की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ही मुलगी मला अजिबात आवडत नाही, मला ती माझ्या नजरेसमोर नको आहे, माझ्या घरात नको आहे. पण तरी तुम्ही काहीच करत नाही. ही मुलगी अजूनही आपल्या घरातच आहे आणि तुम्ही तर माझी माणसं आहात ना तरीसुद्धा तुम्ही माझं न ऐकता या मुलीची बाजू घेता. तुम्हाला माझ्याबद्दल खरंच काहीच वाटत नाही का. आणि तिलोत्तमाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. सारंग तिला समजावत असतो, म्हणत असतो की अगं आई, सावली कोणत्या अग्निदिव्यातून आली त्याचा तरी विचार कर.
पण तिलोत्तमा वैतागून म्हणत असते की ही मुलगी कुठून आली आहे, तिच्यावर काय परिस्थिती आली होती, याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मुळात मला ही मुलगी माझ्या घरातच नको आहे. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई अगं असं कसं होईल, तू प्लीज एकदा समजून घे. पण तिलोत्तमा म्हणते की सारंग अजूनही तुझी अशीच इच्छा आहे का की मी समजून घ्यावं? अरे मला कधी समजून घेणार आहेस तू? आणि ते ऐकून सारंग पुन्हा म्हणतो की आई अगं असं का बोलतेस तू? तर तिलोत्तमा म्हणते की मी असंच बोलणार कारण मी अशीच आहे. आणि जर तुला आवडत नसेल ना माझं बोलणं तर मग ठीक आहे, यापुढे मी तुझ्याशी बोलणारच नाही. आणि ते ऐकून घरातल्यांना धक्काच बसतो. तर तिलोत्तमा म्हणू लागते की आज मी तुम्हा सगळ्यांसमोर जाहीर करते की आजपासून मी माझ्या सारंगसोबत बोलणं बंद केलं आहे. आता मी त्याच्याशी बोलणार नाही. आणि ती सरळ तेथून निघून जाते. आणि ते पाहून घरातल्यांना मोठा धक्का बसतो. पण ती अस्मी आणि राजकुमार मात्र खुश असतात. सावली आणि सारंग रडतच एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर बबलू आणि सोहम स्विमिंग पूलजवळ बसलेले असतात आणि याच सगळ्या गोष्टीवर बोलत असतात. सावली घरी आली या गोष्टीचा त्यांना खरं तर खूप आनंद झालेला असतो. परंतु सारंगमध्ये आणि त्यांच्या आईमध्ये जे काही घडलेलं असतं त्यामुळे त्यांना काळजीही वाटत असते. तितक्यात सोहमला त्या ताराचा कॉल येतो आणि बोलता बोलता सोहम तिला सावली वहिनी घरी आल्याचं सांगतो. त्यामुळे ती खूपच खुश होते आणि फोन कट करते आणि लगेच ती गोष्ट त्या भैरवीला सांगायचं ठरवते. दुसरीकडे ऐश्वर्या तिलोत्तमाकडे जाते. तिलोत्तमा तिला म्हणत असते की मला आत्ता कोणाशी काही बोलायचं नाही आहे. पण ऐश्वर्या ऐकत नाही. ती म्हणत असते की मॉम मला माफ करा, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण माझ्याकडे ना दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तुम्हाला माहिती आहे ना मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, मला ती या घरात नको होती. आणि मी तुमचा त्रागा पाहिला होता. मी फक्त तुमच्या आनंदासाठी हे सगळं केलं कारण मला तुमचा त्रास बघवत नव्हता. ते ऐकून तिलोत्तमाला तर काय बोलावं तेच कळत नाही. ती रडतच ऐश्वर्याकडे पाहत असते. तर ऐश्वर्या म्हणत असते की मॉम मला फक्त तुम्हाला खुश करायचं होतं आणि त्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, पण खरंच माझी चूक झाली, मला माफ करा. आणि ती कान पकडून तिलोत्तमाची माफी मागते. तर तिलोत्तमा तिला म्हणत असते की ऐश्वर्या मलासुद्धा ती मुलगी या घरात नको आहे, पण आपण आपली तत्त्व कधीच सोडायची नाही. आज तू जे काही केलं ते खरंच खूप चुकीचं होतं. आणि हे बघ यापुढे प्लीज असं काही करू नको ज्यामुळे तुझी मान खाली जाईल, कारण मला ते अजिबात आवडणार नाही आहे. आणि त्यावर ऐश्वर्यासुद्धा हो म्हणते. तिलोत्तमाला तसं प्रॉमिसही करते आणि रडतच तिला मिठी मारते. तिलोत्तमा ही लगेच तिला माफ करते. पण ऐश्वर्या मात्र मनाशी म्हणत असते की काही झालं ना तरी मी त्या मुलीला घरातून बाहेर काढणारच आणि आता अशी एकही चूक करणार नाही ज्यामुळे मी पुन्हा या सगळ्यात अडकेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सारंग सावलीसाठी गजरा घेऊन येतो, त्यामुळे तिला खूप आनंद होतो. पण तितक्यात ती अस्मी त्या ठिकाणी येते. तिने तिची बॅग भरलेली असते आणि ती सावली सारंगला सांगते की आता सत्य माझ्यासमोर आलंच आहे तर मी हे घर सोडून जाते, इथे राहण्यात काही अर्थ नाही. पण त्यावर ते दोघेही काही बोलत नाही. पण तिलोत्तमा त्या अस्मीला थांबवतेच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.